सामान आहे तिरुपती बालाजीला या सर रूम दिलेले आहेत. लक्झरी रूम. हा लक्झरी रूम. लक्झरी रूम. हां साई, तुम्ही जे द्वारकाधीश ग्रुपमध्ये आल्या तर तुम्हाला व्यवस्था कशी वाटली? मला आपल्या इथली व्यवस्था सगळी एकदम उत्तम वाटलेली आहे. जेवणाची तर काहीच म्हणजे घरच्यासारखं जेवण मिळते आपल्या इथे. जसं आपण घरी जेवण करतो त्यानुसार आपल्याला जेवण मिळते. विशेष म्हणजे रूम पण एकदम व्यवस्थित आहे सगळीकडे. सगळ्या ग्रुपची काळजी घेतली जाते. बरं, तुम्हाला रेल्वेमध्ये की काही असं म्हणजे असं वाटलं काही असं काही आपण इकडे म्हणजे अदर स्टेटमेंट फिरून आलो काही असं काही असं? हां, सर्व आपल्या म्हणजे एका कुटुंबासारखं समजा असं आपलं असं वाटलं की बाबा संपूर्ण आपलं एक कुटुंबच आहे द्वारकाधीश सत्संगामध्ये. आणि तुम्हाला लक्झरी मध्ये काही असं काही आहे काय प्रवासात काही? आणि नंतर खाण्यापिण्याची व्यवस्था एकदम आपले सांगते काय घरचं महाराष्ट्रीयन जेवण जसं आपल्याला घरी पाहिजे त्यानुसार जेवण मिळालेलं आहे. आणि राहण्याची व्यवस्था तुमची सगळी उत्तम झालेली आहे. सगळी राहण्याची जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार ना ते सत्य होतं. समजा मला पहिले दाखवलं मी बुकिंगच्या वेळेस समजा सत्य होतं त्यानुसार सगळं सत्यवचनच आहे असं. ताई, तुम्ही आल्या महाराष्ट्रातून आल्या इतके दूरचं, तुम्हाला व्यवस्था कशी काय वाटली? राहायची, फिरायची, जेवणाची? आम्हाला एकदम उत्तम म्हणजे एकदम छान. अशी व्यवस्था कोणी घेणार नाही अशी एवढीच काळजी घेणारे आम्हाला या ग्रुपमध्ये सापडली. हां बरं, तुम्ही आता तुम्ही रामेश्वरला तुमची आता गाडी ट्रेन हुकली होती म्हणजे तुमचं ते पहिले आपली जे चंद्रपूरले ट्रेन म्हणजे पटरून घसरली त्याच्यामुळे तुमची जे ट्रेन होती जोधपूर चेन्नई एक्सप्रेस तो एक्सप्रेस डायव्हर्ट झाला. डायव्हर्ट झाल्यामुळे तुम्ही काही म्हणजे तुमची जे ट्रेन आहे ते 28 घंटे लेट पोहोचली रामेश्वरले म्हणजे चेन्नईले. तर तुमची जे पुढची ट्रेन होती चेन्नई ते रामेश्वर मिस झाली समजा म्हणजे हुकली. तर तुम्हाला काय केलं मग? त्या म्हणजे तुम्हाला का नाही नेलं तसं रामेश्वरला तुम्हाला? नाही, त्या दादांनी लक्झरी बस म्हणजे त्यांच्या एकदम स्वखर्चानं लक्झरी बस केलेल्या आम्हाला काही त्रास नाही झाला. तुम्हाला तर काही पैसे मागितले काय? जसं एक्स्ट्रा पैसे लागले पैसे मागितले नाही त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं आम्हाला लक्झरी बस केलेली आहे. राहण्याची व्यवस्था एकदम उत्तम, छान, स्वच्छ रूम, बाथरूम, संडास स्वच्छ. पिण्यासाठी पाणी कोणतं असतं? मला पिण्यासाठी आरोचं पाणी आहे. असं आंघोळीला पाणी? आंघोळीला गरम पाणी आहे. असं गरम पाण्याचं नळ. रूम पण एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. एसीचा रूम आहे. व्यवस्था खूप चांगली आहे. व्यवस्थापक चांगले आहे. व्यवस्था करणारे चांगले आहे.